नमस्कार मंडळी, विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या नव्या भागात मी विवेक आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण अशा शहरात आलो आहोत ज्या शहराला मध्ययुगीन ऐतिहासिक बाजू आहे। फार पूर्वी भारतातलं जगात प्रसिद्ध असं हे एक बंदर होतं, जिथून बराचसा व्यापार हा केला जात असे आणि हे ग्रीकमधील एका हस्तलिखितामध्ये देखील या शहराविषयी लिहिलेलं आहे। सातवाहन राजाच्या काळात देखील हे शहर व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे। आणि त्यानंतर आलं मुघल आणि मराठ्यांचं युग। या युगात देखील या शहराला खूप असं महत्त्व आहे। ब्रिटिशांच्या काळात देखील कल्याण शहराला खूप महत्त्व होतं आणि कल्याण शहराच्या विकासामध्ये ब्रिटिशांचा देखील हात होता। आणि आजच्या युगात हे एक महाराष्ट्रातील सर्वात गजबजलेलं असं शहर आहे। तर अशा शहरामध्ये आज आपण पाहणार आहोत येथील एक 300 ते 350 वर्ष जुनं असं श्री त्रिविक्रम मंदिर। या मंदिराचं डायरेक्ट कनेक्शन हे पुण्यातील शनिवारवाड्याशी आहे। तर ते कसं हे आता आपण पाहू। तर आता इथून आपण डायरेक्ट जाऊ मंदिरामध्ये आणि त्या मंदिराबद्दल आपण जाणून घेऊ। मंदिरामध्ये प्रवेश करताच एक सभामंडप दिसतो। या सभामंडपात होम हवन करण्यासाठीची जागा दिसते। या सभामंडपात श्री विष्णूचे वाहन गरुड दिसते। गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला श्री कृष्ण व श्री गणेशाच्या मूर्त्या दिसतात। तसेच काही कोरीव मूर्त्या दृष्टीस पडतात। गाभाऱ्याच्या दरवाजाखाली बळीराजाचे शिर कोरलेले दिसते। हे त्रिविक्रमाचं मंदिर कल्याणातलं फार जुनं मंदिर आहे। 18व्या शतकातलं हे मंदिर आहे। पेशव्यांचे कारभारी श्रीमंत बळवंतराव मेहेंदळे गुजरात मोहीमेवरून येताना त्यांनी ही मूर्ती आणली आणि त्यांनी इथे त्यांची प्रतिष्ठापना केली। त्रिविक्रम म्हणजे हे महाविष्णूचं वामन अवतार आहे। हा बलिराजा आहे आणि आतमध्ये ती त्रिविक्रमाची मूर्ती आहे। अशी संकल्पना आहे की त्रिविक्रमाने आपला एक पाय बलिराजाच्या डोक्यावर ठेवलेला आहे आणि त्याला पाताळात गाडलेला आहे, अशी ती संकल्पना आहे। तुम्ही जर आतमध्ये गेलात तर त्रिविक्रमाचा एक उजवा पाय थोडासा पुढे तुम्हाला दिसेल आतमध्ये गेल्यावरती। श्रीमंत प्रतापी बाजीराव बाळाजी तथा थोरले बाजीराव यांचा कल्याण येथे झालेल्या विवाहप्रसंगी हा चौरंग वापरण्यात आलेला होता। हा चौरंग जोशी घराण्याकडून श्री त्रिविक्रम मंदिराला भेट म्हणून मिळालेला आहे। तो इथे ऐतिहासिक वास्तू म्हणून ठेवलेला आहे। तर मंदिराच्याच बाहेर शनी मंदिर आणि मारुती मंदिर देखील आहे। आणि हे असं ऐतिहासिक 300-350 वर्ष जुनं मंदिर जे आपल्या कल्याण शहरामध्ये आहे। जर तुम्ही दर्शन घेतलं नसेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच दर्शन घ्या। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। बहुतेक आपण कल्याणमध्येच काहीतरी शूट करू आपण, कारण कल्याणमध्ये बऱ्यापैकी जुनी मंदिरं आहेत, जुने वाडे देखील आहेत।
फिरून झाल्यावर थोडी भूक लागली होती, म्हणून मंदिरापासूनच थोड्या अंतरावर असलेल्या ठक्कर फरसाण मार्टमध्ये समोसा खाला. समोसा आणि चटणी दोन्ही खूपच चविष्ट आहेत. नक्कीच ट्राय करा हा समोसा. नमस्कार, माझं नाव मितुल रमणिकलाल ठक्कर. माझं दुकान ठक्कर फरसाण मार्ट हे 1976 साली माझ्या वडिलांनी श्री रमणिकलाल भगवानजी ठक्कर यांनी चालू केलेलं. आमच्या दुकानात फेमस म्हणजे आमचे समोसे असतात, ढोकळा आहे, फरसाण आहे आणि आमची कुठलीही मिठाई बनवत नाही. मिठाईचं कुठलाही प्रोडक्ट नाही आहे. फरसाणामध्येच आमचं हे दुकान आहे. आता नेक्स्ट इयर आमचं दुकान 50 वर्ष पूर्ण होईल. आमचे समोश्यामध्ये जी चटणी आहे ती ढोकळ्यापासून बनवली जाते आणि ते 1976 साली आमच्या वडिलांनी जेव्हा चालू केलं तेव्हापासून ती चटणी फेमस आहे. ते आजपर्यंत ती चटणी लोकांना आवडते. लहान मुलं, मोठे माणसं सगळ्यांना आवडते. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ देखील पूर्ण बघा. तर पुन्हा भेटू आपण एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.